मागील भागात आपण जैन धर्माच्या शिकवणींचा आणि तत्वांचा अभ्यास केला. यामध्ये जैन धर्माच्या 3 मुख्य रत्नांनाही समजून घेतलं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. यामध्ये सम्यक चरित्राला समजून घेत असताना आपण 5 प्रतिज्ञांचा उल्लेख केलेला होता. या 5 प्रतिज्ञा म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह. याचसोबत या प्रतिज्ञांचे अर्थही समजावून घेतले होते. पण यासंबंधीची अधिक माहिती आपण मागील भागात घेऊ शकलो नाही. या 5 प्रतिज्ञांमधली 5वी प्रतिज्ञा म्हणजे ब्रह्मचार्य ही प्रतिज्ञा भगवान महावीरांद्वारे समाविष्ट करण्यात आली होती. तर इतर 4 प्रतिज्ञा म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह यांना भगवान महावीरांच्या आधीच्या तीर्थंकरांद्वारे सांगण्यात आलं होतं. आता या 5ही प्रतिज्ञांना एकत्रितपणे जैन धर्मात महाव्रताज आणि अनुव्रताज या नावाने ओळखलं जातं. जेव्हा एखादा जैन साधू या 5ही प्रतिज्ञांचे पालन करतो तेव्हा त्यांना महाव्रताज म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादा सामान्य मनुष्य या प्रतिज्ञांचे पालन करतो तेव्हा याला अनुव्रताज म्हटलं जातं. तर जैन धर्मातील त्रयरत्नांपैकी सम्यक चरित्राबद्दल आपण अधिक माहिती बघितली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.